नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथ्सचं 13वं प्रकरण बघतोय बघा, ज्यामध्ये अपूर्णांक दिलेले आहेत आपल्याला. अपूर्णांक म्हणजे काय, त्यांचा अर्थ काय, त्यांना कसं लिहितात, त्यांना कसं वाचतात, व्यवहारी अपूर्णांक काय असतात, समछेद व भिन्नछेद अपूर्णांक काय, अपूर्णांकातला लहान मोठेपणा कसा ओळखायचा, त्यांचा चढता उतरता क्रम कसा लावायचा, या सगळ्याबद्दलची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायची आहे. त्यातल्या स्वाध्याय 13ला आपण सुरुवात करतो बघा. पहिला प्रश्न आहे बघा दिलेला, 8/19 हा अपूर्णांक अंकात कसा लिहितात. सगळ्यात आधी अपूर्णांक म्हणजे काय ते समजून घेऊ बघा आपण. अपूर्णांक म्हणजे काय, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे काय, असा अंक ज्याला आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर म्हणजेच काय, अंश आणि छेद यांच्या स्वरूपात लिहिता येतो, त्याला काय म्हणतो आपण, तो काय आहे, अपूर्णांक आहे किंवा फ्रॅक्शन आहे. मग काय सांगितलं, वरती जो लिहिता तो अंश, खालती जो लिहिता तो छेद. मग काय सांगितलं, 8/19. 8/8 आणि छेद किती आहे, 19. 8/19 वरचा जो आहे तो अंश, खालचा जो आहे तो छेद. मग छेदामध्ये किती सांगितले होते, 19. 8/19 कसं लिहिणार, 8/19 दुसऱ्या पर्यायामध्ये दिसत लिहिला आहे, ते अचूक आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, 11/17 या अपूर्णांकाचे पुढीलपैकी कोणते वाचन योग्य आहे. मग बघा, वरती काय असतो आपला अंश, खालती काय असतो आपला छेद. मग पहिलं वाचन काय दिलेलं आहे, 11/17, ते पण बरोबर आहे. 11/17 ते सुद्धा बरोबर आहे. 11/17 असं सुद्धा याला वाचता येते बघा, हे पण बरोबर आहे. म्हणजेच काय, सर्व पर्याय आपले बरोबर आहे आणि चौथा पर्याय आपला अचूक पर्याय आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, आकृतीमधील रेखांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल. मग सोपं आहे बघा, मोजा किती बॉक्स आहे पूर्ण, पहा बरं किती बॉक्स आहे. हा आहे पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा. किती बॉक्स होते पूर्ण, 5. म्हणजे छेदामध्ये लिहायचे 5. त्यापैकी कोणता भाग ओळखायचा आपल्याला, रेखांकित भाग. रेखांकित म्हणजे ज्याला अशा लाईन्स मारलेल्या आहेत तसा. मग किती भाग आहे, 1 आणि 2, म्हणजे 5 भाग पूर्ण दिले होते. त्यापैकी 2 भागांना काय केलेलं आहे, रेखांकित केलेलं आहे. त्याला काय केलेलं आहे, रंगवलेलं आहे, रेषा मारलेली आहे. म्हणजेच रेखांकित भाग कसा आहे, 2/5 ने दाखवलेला आहे. 2/5 कितवा पर्याय आपला, दुसरा पर्याय अचूक आहे. चौथा प्रश्न आहे बघा, आकृतीमध्ये छायांकित न केलेला भाग. आता छायांकित न केलेला म्हणजे ज्याला रंगवलेला नाही आहे असा. मग टोटल मोजा पहिले किती आहे. मग बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8, म्हणजे टोटल भाग आहेत 8. खाली लिहिणार आपण 8. 8 पैकी किती कोणते पाहिजे आपल्याला, छायांकित न केलेले, म्हणजे ज्यांना रंगवलं नाही आहे असं. मग 1 2 3 4 आणि 5 भाग रंगवले नाही आहे, म्हणजे 8 पैकी 5. म्हणजेच काय म्हणणार आपण याला, 5/8. कितवा पर्याय आहे, पहिला पर्याय जो आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, आकृतीतील छायांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल. आता कोणता भाग ओळखायचा आहे, छायांकित भाग आहे. परत मोजा टोटल किती आहे, 1 2 3 4 5, नंतर 6 7 8 9 आणि 10, नंतर 11 12 13 14 आणि 15. एकूण भाग किती आहे, 15 आहे. 15 पैकी कोणता ओळखायचा आपल्याला, छायांकित भाग म्हणजे ज्याला रंगवलाय. मग पहा बरं, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 7/15. कितवा पर्याय आपला, दुसरा पर्याय जो आहे. सहावा प्रश्न आहे बघा, एका वस्तूचे 3 समान भाग केले, प्रत्येक भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल. किती भाग करायचे, 3 समान भाग करायचे आहे. म्हणजे बघा 3 भाग जर का केले, त्याच्यापैकी किती भाग दाखवायचा आहे, प्रत्येक भाग म्हणजे 1 भाग.
म्हणजे पहा 1 भाग कितीने दाखवता येईल आपल्याला? 1/3 ने दाखवता येईल. कसं दाखवलं बघा आपण? किती समान भाग केले? 3 समान भाग, म्हणून खालती किती लिहिले आपण? 3. तीनापैकी प्रत्येक म्हणजे 1 दाखवायचा आहे, म्हणून 1/3. 1/3 कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय जो आहे. 7वा प्रश्न बघा. 1/3 दिलेलं, नंतर 1/9, नंतर 1/6 आणि 1/8 सांगितलं. यापैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता? मग सर्वात मोठा ओळखायचा आहे. सगळ्यात आधी शोधा अंश समान आहेत की छेद. मग बघा सगळ्यांचा अंश जो आहे तो काय तर समान येतोय. म्हणजे हे कोणते अपूर्णांक आहे? समान अंश असलेले अपूर्णांक हे आहेत. मग समान अंश असलेले अपूर्णांक जर का असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवायची बाळांनो, ज्याचा छेद सर्वात मोठा, काय त्याचा छेद पाहायचा आपल्याला, ज्याचा छेद सर्वात मोठा असेल तो कसा असतो? सर्वात लहान असतो. आणि याच्या उलट ज्याचा छेद सर्वात लहान तो कसा असणार? सर्वात मोठा. मग बघा बरं कोणता विचारला आपल्याला? सर्वात मोठा. काय सांगितलं मी तुम्हाला? ज्याचा छेद सर्वात मोठा आहे. सर्वात मोठा छेद कुणाचा? 9चा. तो सर्वात लहान, मग हा काही येणार नाही. उरलेल्या 3 पैकी छेद कुणाचा मोठा आहे? 8, म्हणजे हे काही येणार नाही. उरलेल्या 2 पैकी छेद कुणाचा मोठा आहे? 6, म्हणजे हे पण काही येणार नाही. म्हणजे 1/3 पहिला याचा छेद सर्वात छोटा आहे तो सर्वात मोठा पूर्णांक असेल. म्हणजे पहिला पर्याय 1/3 जो दिलेला आहे तो योग्य पर्याय आहे. 8वा प्रश्न दिला बघा आपल्याला. याच्यामध्ये अपूर्णांक दिले 7/11, 9/11, 3/11 आणि 10/11. यांच्यामध्ये काय सारखं आहे? यांचा छेद सारखा आहे. म्हणजे काय? समान छेद यांचा आहे. समच्छेद म्हणतो आपण त्याला. मग समान छेदवाले चारही दिलेले आपल्याला. आता यांच्यापैकी कोणता ओळखायचा आहे? सर्वात लहान. मग लक्षात घ्या ज्याचा अंश, कुणाबद्दल पाहायचा आता? अंश. ज्याचा अंश लहान असेल तो काय असतो? सर्वात लहान असतो. मग अंश बघा सगळ्यात लहान कुणाचा आहे? 3चा आहे. मग 3/11 हा जो पर्याय आहे 3/11 हा आपला सर्वात लहान अपूर्णांक आहे. 9वा प्रश्न आहे बघा. एका ठिकाणी दिलेला आपल्याला 13/17 आणि दुसरीकडे दिलाय एक बॉक्स आणि खालती छेद 17 आहे आणि मोठं तोंड जे आहे ते या 13 कडे आहे. मग बघा दोघांचे छेद समान आहे म्हणजे समछेद झाले हे. मग समछेद मध्ये काय सांगितलं? ज्याचा अंश लहान तो सर्वात लहान, ज्याचा अंश सर्वात मोठा तो सर्वात मोठा. मग पहा बरं मोठं तोंड जर का 13 कडे दिलेलं आहे तर इथली संख्या नक्कीच 13 पेक्षा कशी पाहिजे? लहान पाहिजे. मग 13 पेक्षा लहान जर का करायचं असेल तर 13 पेक्षा लहान कोणता पर्याय आहे? 12 पहिला पर्याय बरोबर येईल. इथे जर का 12/17 झालं तरच हे मोठं चिन्ह जे आहे ते 13 कडे असेल. 10वा प्रश्न बघा. अपूर्णांक दिलेले आपल्याला 6/23, नंतर 15/23, नंतर 21/23 आणि नंतर 11/23. काय लावायचं याचा आपल्याला? चढता क्रम लावायचा आहे. मग छेद बघा सर्वांचे समान आहे म्हणजे आता कशावर येईल? अंशावर येईल. अंश ज्याचा छोटा तो सर्वात छोटा. मग बाबा सर्वात छोटा काय येतोय? 6/23. त्यापेक्षा मोठा काय येईल? मग 11/23. त्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 15/23. आणि त्यापेक्षा मोठा पूर्णांक काय येईल? 21/23. कोणता पर्याय बघा असा? 6/23, 11/23, 15/23 आणि 21/23. दुसरा पर्याय आपला जो आहे. 11वा प्रश्न बघा. अपूर्णांक दिलेले 7/11, 7/25, 7/33 आणि 7/50. या अपूर्णांकाचा कोणता क्रम लावायचा आहे? उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे. मग यांचा काय समान आहे? अंश समान आहे. अंश समान असला तर काय पाहायचा? छेद. छेद जेवढा मोठा
तेवढा तो कसा असतो, छोटा असतो किंवा लहान असतो. मग बघा, छोटा असतो लहान असतो म्हणजे तो शेवटी येणार. मग पहा बरं, सगळ्यात मोठा छेद कुणाचा, 7/50 हा सगळ्यात लहान येणार. याच्यापेक्षा मोठा काय असणार, 7/33. याच्यापेक्षा मोठा काय असणार, 7/25. आणि याच्यापेक्षा मोठा काय असणार, सर्वात मोठा 7/11. कितवा पर्याय आपला, चौथा पर्याय जो आहे तो अचूक आहे. 12वा प्रश्न आहे बघा, 26/31, 26/33, नंतर 26/35, 26/30 आणि 26/29. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास येणारा मधला अपूर्णांक कोणता व उतरत्या क्रमाने लिहिले असता येणारा मधला अपूर्णांक यामधील फरक किती. मग फरक विचारलाय बघा आपल्याला. मग काय करायचं बघा, असा तुम्हाला प्रश्न नेहमी जेव्हा तुम्हाला प्रश्न असेल चढता उतरता क्रम संबंधीचा, तेव्हा तुम्हाला असा प्रश्न नेहमी येईल. संख्या मोजायच्या बघा. चढता क्रम उतरता क्रम लावायची गरज नाही. संख्या मोजा, किती संख्या आहे, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी आणि ही पाचवी. समजा आपल्याकडे 5 संख्या दिलेला, 1, 2, 3, 4 आणि 5. यांचा हा चढता क्रम झाला. उतरता क्रम काय होईल, याच्या उलटा, म्हणजे 5, 4, 3, 2 आणि 1. मग यांच्यातला मधला पूर्णांक घ्यायचा आहे, मधली संख्या घ्या, त्यांच्यातला काय फरक. 3तनं 3 गेलं तर उत्तर नेहमी काय येणार आहे, 0. म्हणून जर का बाळांनो असा प्रश्न आला तुम्हाला चढता उतरता क्रम असल्यावरचा, आणि असा प्रश्न नक्कीच येईल बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न दिलेले असतील किंवा 3 प्रश्न दिलेले असतील आणि मधला पूर्णांक चढता क्रमाने आल्यावर आणि उतरता क्रमाने आल्यावर त्यांच्यातला फरक जर का विचारला असेल तर त्याचं उत्तर नेहमी काय लिहायचं, 0 लिहायचं. 13वा प्रश्न आहे बघा, आपल्याला अपूर्णांक दिलेले. पहिला कोणता आहे, 7/8, नंतर 1/8, नंतर 3/8 आणि नंतर 5/8. काय सांगितलं, हे अपूर्णांक कोणत्या क्रमाने लावायचे आहे, उतरत्या क्रमाने लावायचे आहे. मग सगळ्यांचा छेद समान आहे म्हणजे समछेद अपूर्णांक आहेत. उतरता क्रम म्हणजे ज्याचा अंश मोठा तो मोठा, म्हणजे काय येईल, 7/8, नंतर येईल 5/8, नंतर येईल 3/8 आणि सगळ्यात शेवटी येईल 1/8. काय सांगितलं, दुसऱ्या व तिसऱ्या अपूर्णांकांची बेरीज. दुसरा व तिसरा म्हणजे काय दिला, 5/8 आणि 3/8 यांची बेरीज. मग बघा, दोघांचे छेद समान आहे म्हणून कॉमन लिहायचा आहे. वरती काय येईल, 5 आणि +3. 5 + 3 किती झाले, 8 म्हणजे 8. 8/8. 8/8 म्हणजेच काय असतो, 1. अंश आणि छेद जर का समान असेल तर उत्तर काय ते फक्त 1. 1 कितवा पर्याय आपला, दुसरा पर्याय अचूक आहे. 14वा प्रश्न आहे बघा, त्यात काय दिलं, 7/36, नंतर 5/36, नंतर 10/36 आणि 11/36. यांना कोणत्या क्रमाने लावायचंय, चढत्या क्रमाने. बघा, छेद सर्वांचे समान आहे म्हणजे आता कशावर डिपेंडेंट आहे ते, अंशावरती. मग अंश ज्याचा छोटा तो छोटा, म्हणजे पहिले येणार 5/36, नंतर येणार 7/36, नंतर येणार 10/36 आणि नंतर येतील 11/36. काय सांगितलं, शेवटून दुसऱ्या क्रमांकावर. हे शेवटून दुसरा क्रमांक घेतला तर काय येते आपलं, 10/36. 10/36 कितवा पर्याय आपला, तिसरा पर्याय अचूक आहे. 15वा प्रश्न आहे बघा, 35/41 दिलं, असं चिन्ह दिलेलं आहे बघा. इकडे एक स्टार दिलेला आहे आणि इकडे काय तर 41 दिलेलं आहे. मग बघा, छेद दोघांचे समान आहे. वरती मोठं दाखवायचं आहे. मोठं म्हणजे काय, याचा अंश मोठा असला पाहिजे. मग 35 पेक्षा मोठी असणारी संख्या लागेल. मग 29 चालणार नाही, 31 चालणार नाही, 33 चालणार नाही, तर काय असलं पाहिजे,
37 असलं पाहिजे, तेव्हा हे 4 पेक्षा मोठं चिन्ह तिथे लागेल, म्हणून चौथा पर्याय आपला अचूक आहे. नंतर आला बघा आपला 16वा प्रश्न. याच्यात काय दिलं? 3/13 अधिक 7/13. दोन ठिकाणी यांचा छेद समान आहे म्हणून 13 लिहून घेतले. वरती अंशात काय होईल? इथं काय? 3, इथं काय? अधिक, इथे काय? 7. मग 3 आणि 7 किती झाले? 10. छेदामध्ये किती आहे? 13. 10/13 कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय अचूक आहे. 17वा प्रश्न आहे बघा. 21/43 अधिक 15/43. उत्तर काय आहे ते? इकडे 43 आहेच, इकडे काय लावला? एक स्टार लावलेला आहे. मग काय करायचं अशा वेळी? दोघांचे छेद समान आहे म्हणून 43 आपण काय सामायिक काढला, कॉमन काढला. वरती काय आहे? 21. नंतर काय आहे? अधिक, इथे काय आहे? 15. 21 अधिक 15 किती झाले? 36/43. म्हणजे स्टारच्या जागी काय असला पाहिजे? 36 असला पाहिजे. कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय अचूक आहे. 18वा प्रश्न आहे बघा. 1/8 अधिक 1/8 केलं तर उत्तर काय येते? 2/8. नंतर 2/8 मध्ये अधिक 1/8 केलं तर उत्तर काय येते? 3/8. बरोबर आहे. दोघांचा छेद सामायिक घ्यायचा आणि 1 आणि 1 काय होऊन जातील? 2. इथं पण दोघांचा छेद सामायिक घ्यायचा आणि 2 आणि 1 काय होऊन जातील? 3. नंतर विचारलं आपल्याला आता काय? बेरीज किती पाहिजे आहे? 1 पाहिजे. उत्तर किती आलं पाहिजे आपलं? 1. तर 1/8 या अपूर्णांकात म्हणजे 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावं लागेल? मग पावर किती वेळा मिळवायचं? म्हणजे 1 उत्तर येते. म्हणजे काय? अंश आणि छेद समान असले पाहिजे. म्हणजे इथं पण 8 असले पाहिजे आणि इथं पण 8 असले पाहिजे. केव्हा येईल? जेव्हा आपण असं 1/8 1/8 असं 1/8 परत 1/8 परत 1/8 परत 1/8 आणि परत 1/8 असं 8 वेळा लिहू तेव्हा. म्हणजे पावर 1 तर दिलेलाच आहे. किती जास्त लिहिले आपण? 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 वेळा जेव्हा लिहू आपण तेव्हा उत्तर काय येईल आपला? 8/8 येईल. कसं पावर? सगळ्यांचा छेद सामायिक 8 आहे तो लिहून घ्यायचा आणि वरती किती? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तेव्हा 8/8 होतील आणि उत्तर काय येईल? 1 येईल. मग प्रश्न व्यवस्थित बघा. 1/8 दिलेलाच होता. हा 1/8 पहिला दिलेला आहे. त्याच्यामध्ये 1/8 किती वेळा मिळवला आपण? मग किती? 7 वेळा मिळवावा लागेल. 7 वेळा म्हणजे कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय अचूक आहे. 19वा प्रश्न आहे बघा. 8 खाली स्टार दिला अधिक 7 खाली परत स्टार दिला तर उत्तर किती येते आहे? 1. उत्तर 1 येते म्हणजे काय? अंश आणि छेद कसा असेल त्याचा? समान असेल. अंश आणि छेद समान. मग वरती पावर किती होणार? जर का खाली स्टार कॉमन काढला वरती काय? 8 अधिक 7. 8 अधिक 7 किती झाले? 15. छेद स्टार. उत्तर 1 आला पाहिजे. म्हणजे इथे किती असले पाहिजे? 15 अंश आहे म्हणून छेद सुद्धा किती पाहिजे? 15 पाहिजे. तेव्हा उत्तर काय येईल? 1 येईल. म्हणजेच स्टारच्या जागी काय असलं पाहिजे? 15. कितवा पर्याय आपला? चौथा पर्याय जो आहे. 20वा प्रश्न बघा. आकृतीतील रेखांकित भाग हा रेखांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे? मग रेखांकित भाग मोजा पहिले. टोटल किती आहे? हे 3 3 आणि 3 म्हणजे 9 आहे. टोटल 9 आहे बघा. त्यातला रेखांकित केलेला भाग म्हणजे 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5 भाग रेखांकित केलेले आहे. म्हणजे काय अपूर्णांक झाला? 5/9 हा रेखांकित भाग आहे. रेखांकित न केलेला भाग म्हणजे इथं पण टोटल किती आहे? 9 आणि न केलेले म्हणजे 1 2 3 आणि 4 म्हणजे 4/9 भाग रेखांकित न केलेला आहे. मग यांच्यातला फरक सांगितला कितीने जास्त आहे म्हणजे फरक. मग मायनस करा, वजा करा. दोघांचा छेद सारखा म्हणून कॉमन सामायिक. इथे काय उरले? 5. इथे काय आहे? वजा आणि इथे काय आहे? 4. 5 वजा 4 म्हणजे 1. 1/9. कितवा पर्याय आपला? तिसरा पर्याय जो आहे. 21वा प्रश्न आहे बघा आपला.
13/29 वजा 6/29. काय करायचं बघा मग अशा वेळी? दोघांचा छेद सामायिक आहे, त्याला समान आहे, त्याला कॉमन काढा. 29 वरती काय उरले? 13. मध्ये काय? वजा. इकडे काय? 6. 13तनं 6 गेले 7/29. जसाचा तसा. कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय चूक आहे. पुढे सांगितलं 11/13 वजा एक बॉक्स दिला. उत्तर किती आलं पाहिजे? 5/13. मग काय करायचं बघा? 11/13 जसेच तसे. हा 5/13 इकडे बेरीज करतो, इकडे येऊन काय करणार? वजाबाकी करेल. आणि हा बॉक्स जो वजाबाकी करत होता तिकडे जाऊन काय तर प्लस होऊन जाईल, तो बेरीज करेल. मग दोघांचा छेद समान आहे म्हणून 13 कॉमन लिहिले. वरती काय उरलं? 11 वजा 5. इथे काय कशाचं उत्तर आहे? बॉक्सचं. 11तनं 5 गेले तर मग 6/13. काय उरलं आपला? बॉक्सचं उत्तर आलं. 6/13 कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय चूक आहे. 23वा प्रश्न आहे बघा. 99 गोट्यांपैकी किती गोट्या दिल्या आपल्याला? 99 गोट्या दिल्या. मग 99 गोट्यांपैकी 1/3 भाग अमितला दिल्या. किती गोट्या होत्या? 99. किती भाग? 1/3 भाग. म्हणजे काय करायचा? यांचा गुणाकार करायचा. 99 एक 99. छेदामध्ये 3 जसेचे तसे. 99 ला कितीने भागायचं आहे? 3ने. 99 ला 3ने भाग द्या बघा. 3 त्रिक 9. 9तनं 9 गेले 0. खालती उतरवला परत 9. परत 3 त्रिक काय झाले? 9. 9तनं 9 गेले 0. 33 गोट्या कोणाला दिलेल्या असतील? अमितला दिलेल्या असतील. कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय चूक आहे. 24वा प्रश्न काय सांगितला बघा. 1 तास म्हणजे किती मिनिटं आहे? 60 मिनिटं. 60 मिनिटाचा परत किती भाग काढायचा आहे? 1/3 भाग काढायचा आहे. परत तेच करा. 60 गुणिला 1 म्हणजे 60. छेदामध्ये किती आहे? 3. मग 60 ला काय करा? 3ने भाग द्या. मग 3 दुणे 6. 7नं 6 गेले 0. 1 0 वरती दिला होता म्हणून त्याला वरती उत्तरामध्ये पण लिहून घ्या. म्हणजेच 60 मिनिटांचा 1/3 भाग म्हणजे किती मिनिटं? 20 मिनिटं. पहिला पर्याय आपला चूक आहे. 25वा प्रश्न आहे बघा. एका रोप वाटिकेत 20 गुलाबांची रोपे आहेत. किती गुलाबांची रोपे आहे? 20. त्यातील 1/4 रोपे लाल आहेत. किती लाल आहे? 1/4. म्हणजे किती रोप आहे? गुणाकार करा. परत काय होईल? 20 20. छेदामध्ये किती? 4. मग 20ला परत कितीने भागा? 4ने. 4×5 किती होतात? 20. 20तनं 20 गेले 0. म्हणजे त्या वाटिकेमध्ये लाल गुलाबाची किती रोपं आहे? तर 5 रोपं आहेत. कितवा पर्याय आहे? चौथा पर्याय चूक आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपलं हे प्रकरण जे आहे ते संपलेलं आहे. धन्यवाद.